बादशाह सलामत। ये कुछ नेक मराठा सरदार हैं जो हमारा साथ देना चाहते हैं। आलमपना, ये मराठा सरदार हमारी तरफ से संभा के खिलाफ जंग लड़ने को तैयार है। हमारा फतवा मिलते ही ये नेक मराठा सरदार हमारे खेमे में हाजिर हुए हैं। ये तो बस कुछ मराठा सरदार हैं। हमने तो सोचा था कि इतने सारे सरदार होंगे कि हमारी ये गुलाल बारी भर जाएगी। और भी आएंगे जहांपना। बस ये तो शुरुआत है। हाँ, ये शुरुआत ही संभा की आखिर है। खरंच बादशाह सलामत, आखिर है, अंत है। कौन बदतमीज है जो हमारे बीच में बोला? बादशाह सलामत, यही एक नेक मराठा। हाँ, बोलो बोलो बोलो। नेक मराठा है तो उसको बोलने का पूरा हक है। जरूर बोलो, खुल के बोलो। इतने साल की चुप्पी है, अब तो जरूर बोलना चाहिए। बोलो। नाम क्या बताया तुम्हारा? कान्होजी, मी कान्होजी, हे नागोजी, हे सुलतानजी आणि हे सगळे अजून भी आहेत। कान्होजी, हमारी मुलाकात पहले हुई है। अहो, ही माळ दिली होती तुम्ही, सन्मान केला होता माझा। तुम तो संभा के रिश्तेदार हो ना, फिर हमारा साथ क्यों देना चाहते हो? संभा के खिलाफ क्यों खड़े रहना चाहते हो? कारण वजह एकच, आमच्यावर लय अन्याय झालाय बघा। वतन काढून घेतले त्याने आणि परत माघारी बी देत नाही। अरे वो कौन होता है किसी का वतन जब्त करने वाला, छीनने वाला? अरे तुम लोग खुद के वतन के राजा हो, और वतन तुम्हारी बहादुरी की एक निशानी है, तुम्हारे खानदान की बहादुरी की एक निशानी है। अहो, काय सांगू आपण, वतन म्हणलं का पतनच करतोय बघा। आधी सोन्याचा घास खात होतो आम्ही, चारी बाजूनी मुबलक दंडवलत येत होती। वतन काढून घेतलं तेव्हापासून हाताच्या मनगटावर निसता चुना आहे, चुना। काहीतरी करा आणि करा न्याय। हम तुम्हें राजा बनाएंगे, जितना मांगा है उससे कहीं ज्यादा देंगे। ये आलमगीर औरंगजेब का वादा है तुमसे, लेकिन तुम्हें। अहो, आम्ही काय एवढं असल तर संभाजीच्या विरोधात उपसलेच तलवारी। कान्होजी, वाकई आज तुमने साबित कर दिया कि तुम एक नेक बंदे हो। ये लो, आलमगीर की तरफ से एक छोटा सा नजराना। ये शर्फिया आपस में बांट लो। आता तुम्हीच बघा, पागेत घोडा नाही, खुंटीवर खोगीर नाही, काय समजायचं? असतील इथंच, शिकारीला गेला असतील। कशाची शिकार करत्याल? 4 ससण एक लांडग मारलं होतं, तेवढीच शिकार। असं ना, लांडग्याच्या असं ना शिकार केली नव्हती। अहो, नंतर कळलं ते रानटी कुत्र होतं म्हणून। ते तरी हाय का नीट? कुठं उधळलाय घोडा यांचा कोणास ठाव? असतील इथंच। तुम्ही म्हणा इथंच असतील म्हणून, पण मला काय त्यांच्या वागण्यात खरंपणा दिसेना बघा। नाही नाही, निदान मला विचारले बघा काकासाहेब कोणचा खोटेपणा नाही करायचे। तुमचे काका आहेत, पण तुम्हासनी नाही कळणार त्यांची पोचपाच। अहो, लय आतल्या घाटीचे आहेत ते। हा म्हणजे? त्या दिवशी एक माणूस सुपारी घ्यायला आला होता। त्या दिवशी रात्री मी यांना विचारलं, म्हणले येईल 2 दिवसात, पण तो अजून काही आला नाही बघा। अहो, नाही आला नाही आला, त्यात एवढं काय? अहो, पण माझी तारा अडकी त्यात गावल्यासारखी होती नव्ह का त्यांच्यामुळं? तर गेल्यात कुणास ठाऊक। आता आपली पुढची मोहीम असेल गोवा। गोवा? हो, गोवा। गोवा स्वराज्यात यायलाच पाहिजे।
कारण फिरंग्यांनी गोव्यातल्या पोर्तुगीजांनी आता मर्यादा ओलांडली आहे. हे मात्र खरंय. स्वराज्याला कशा प्रकारे त्रास देता येईल, कशा प्रकारे अडचणीत आणता येईल, याचाच विचार ही फिरंगी करताय. राजन, तो पोर्तुगीजांचा विजयी स्वतःला शूर आणि पराक्रमी समजतोय. त्याची सगळी माहिती आम्ही काढली. कविराज, या विजयीची सगळी माहिती आपल्याला आहेच, पण आता आपलीच त्याला नव्यानं माहिती करून द्यावी लागणार आहे. शिवाय महाराज औरंगजेब आणि फिरंगी यांचा दोस्ताना वाढायला लागलाय. त्याला खीळ बसायला पाहिजे बहिर्जी काका. कोणत्याही परिस्थितीत या दोन लबाडांची दोस्ती होता कामा नये, कारण फिरंग्यांच्या मदतीनं औरंगजेब स्वराज्यात घुसखोरी करू शकतो. म्हणूनच गोव्यात उतरून आपण आधी फिरंग्यांचं उच्चाटन केलं पाहिजे. त्या फिरंग्यास जमीनदोस्त केलं तर त्या औरंगजेबास नक्कीच मोठी भीती बसेल. पेशवे आक्रमण हे ठरलेलं आहे. फौजेला खबरदार करा. जी. शिवाय डिचोलीस शहजादा आहेच, पण यावेळी तो आपल्या सोबत नसणार. मग राजे, आम्ही ज्यावेळी गोव्याकडे प्रस्थान करू त्यावेळी शहजादा अकबर दिल्लीच्या रोखानं निघाला असेल. सोबत असतील राणा दुर्गादास आणि आपली 15,000ची फौज. राजन, असं झालं तर असंच होणार. मग तर हे औरंगजेबासाठी मोठं आव्हान असेल. कविराज, आता आम्ही त्याच्या शेपटाला आग लावली. एका बाजूला राजपुतान्यातून उठाव होईल. राजपुतान्यात आपली फौज आहे. ती राजपुतांच्या फौजेसह दिल्लीचं तख्त काबीज करण्यासाठी दिल्लीच्या रोखानं कूच करेल. दुसरीकडे आम्ही आदिलशाह आणि कुतुबशहाला हिम्मत देऊन औरंगजेबाच्या विरोधात उभं करू. औरंगजेब चारी बाजूनी घेरला जाणार एवढं निश्चित. पण त्याआधी जसं सिद्धीला मार दिला तसं या फिरंग्यांना आम्ही गोव्यात कोंडून मारणार. अरे घरात आहे का कोणी? चांगलं गुळ पाणी घेऊन या. अरे कोणी आहे का नाही? आम्ही आहोत की काका. तुम्ही? तुमची वाटच बघतोय. म्हटलं कवा येतात बघावं. म्हणजे एकटंच गेला सा काका? हा? वय की आम्हाला न सांगता न विचारता एकटंच जावं असं कसं वाटलं तुम्हाला? तुम्हाला बिनते केल्या होत्या की? केलं की. पण त्या दिवशी तो सुपारीवाला आला. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुम्ही जे गायब झाला ते गायबच. या बघा गणोजीराव. आणि काका, कोणची सुपारी हे कळलंय बरं का आम्हाला. म्हणजे सुपारी कोणाची, पान कोणाचं, सोना कुणाला, हे समज कळले. गणोजीराव, शेवटी केला मनाचा हिया आणि गेलो बादशाह सलामतांच्या दरबारात. बादशाकडे? कुठवर मुस्कट डाबी सहन करायची. मग कान्होजी काका, तू आपण आपल्या मनाचं राज. आणि गेल्या आठवडाभर हातावरची रेषा ठळक झाली होती. सारखी डुशी मारत होती. शेवटी दम नाही निघाला, गेलोच. येसू या तलवारीलाच आम्ही आमचा श्वास मानलं, आमचा ध्यास मानलं. रयतेच्या सुखासाठी या तलवारीची धार आम्ही कधीच कमी होऊ दिली नाही. साधी माशी जरी सहज बसली तर तिचाही तुकडा पडावा अशी धार. तलवारीला धार, मनात चित्त्याची चपळाई आणि अंतःकरणात शिवविचार.
त्यामुळे भीती हा शब्द कधी आमच्या जवळपासही फिरकू शकला नाही. म्हणूनच आम्हाला लढायांची, मोहिमांची, युद्धांची धास्ती वाटत नाही. आम्हाला आदिलशाह कधी मोठा वाटला ना, सिद्धी ना फिरंगी. अगदी औरंगजेब स्वतःला जरी आलमगीर, शहनशाह, बादशाह म्हणून घेत असला तरी त्याचं मोजमाप आम्ही शेंदारडा शिपाई म्हणूनच करतो. कारण तो वीरासारखा समोर येऊन कधीच लढत नाही. त्याच्या मनात कायम धोका, कायम फरेब आहे. आणि म्हणूनच आम्हाला या आक्रमणांची चिंता नाही. राजे, बघा, परवा निळोपंत पेशव्यांनी मुंबई प्रांतात धुमाकूळ घातला. घारापुरीचं बेट आपल्यासाठी महत्वाचं होतं. ते आपण अरबांकडून विकत घेतलं. त्यामुळं कुलाब्याच्या दर्यावर आपली बारीक नजर राहील. हबीब बगदादीनं सुद्धा मोठ्या मनानं ते बेट आम्हाला दिलं. राणीसाहेब, यामुळे अनेक गोष्टी साध्य होणार आहेत. औरंगजेब स्वराज्याच्या सीमेवर उभा आहे म्हणून आम्ही घाबरलोय असं नाही, मुळीच नाही. उलट आम्ही इराणच्या शहाशी बोलणी सुरू केली. आज मक्का इथं आपला सौदार्याचा व्यापार सुरू झालाय. अरबस्थानात विकत घेतलेल्या बेटावर मराठमोळ्या जहाजांचा नांगर पडतो. ही आमच्यासाठी आनंदाची बाब. राणीसाहेब, आपली 20,000ची फौज आज राजपुतान्याच्या सीमेवर उभी आहे. ती राणा दुर्गादासाची वाट बघते. आम्ही हे सगळं करू शकतो, लीलया करू शकतो, कारण आमच्या देहात शिवविचारांचा पीळ आहे. फक्त काय? येसू ज्याप्रमाणे भुंगा कठीणातलं कठीण लाकूड पोखरतो, त्याचा भुगा करतो, पण त्याच भुंग्याला कमळाच्या कोमल पाकळ्या मात्र भेदता येत नाही. आमचंही तसंच. नात्यांच्या हळव्या पाकळ्या, भावनांच्या कोमल पाकळ्या भेदणं आम्हाला कठीण जातं. उद्या आपल्या जीवाभावाचीच माणसं आमच्या समोर शत्रू म्हणून उभी ठाकली तर? येसू, आम्हाला सगळं काही शक्य आहे, सगळं काही आमच्यासाठी सोपं आहे. पण हे भावनांचं राजकारण मात्र आमच्यासाठी कठीण, महाकठीण. हे बरोबर केलं नाही काका तुम्ही. काय बरोबर केलं नाही? बादशाकडे गेला तुम्ही. बादशाकडे जायला नको होतं काका. मग कोणाकडे जायला पाहिजे होतं ते तरी सांगा. रायगडाला जायचं नाही, राजांना भेटायचं नाही, विषय काढायचा नाही, आणि काढला तर धमकावणी शिरास्त आणणार ते. हो का? हा, म्हणजे आई जीव घाल ना आणि बाप भीक मागू दे ना, अशी धरा. आता एवढं सगळं असल्यावर काय करायला पाहिजे होतं? मी थांबायला पाहिजे होतं, धीर धरायला पाहिजे होता. अजून किती धीर धरायचा? अंगावर वारूळ चढायची पाळी आली. काका, तुम्ही लांबचा विचार करत नाही. लांबचा विचार तुम्ही करत नाही गणोजीराव. लांबचा विचार करायला लागला तर मध्ये रायगड येतो. पुढचं दिसणं पण आहे का नाही तशी परिस्थिती? मधी बादशाची छावणी येण्यापेक्षा रायगड आलेला कवाबी चांगलाच की. अहो, चांगलं तुम्हाला, आम्हाला कसलं चांगलं? काकासाहेब आणि गणोजीराव, बादशाह मोर काय मी एकटाच उभा नव्हतो. लय जण होती, चिडलेली, रागवलेली, पिचलेली. कोण कोण होते काकासाहेब? आता एक होता का दोन होते तेव्हा मोजायचं. लय जण होती. आलमगीर म्हणाल बरं का, आलमगीर म्हणाल न्याय करीन, वतन मिळवून देणार आणि पुन्हा राज करणार तुम्हाला. मी बी विचार केला, काय यो बादशाह, ना नात्याचा, ना गोत्याचा, ना रक्ताचा, पण म्हणतो काय राज बनवणार. काका, माझा ऐका. कोणचा बी निर्णय घेण्याआधी आपण एकदा रायगडी जाऊन येऊ.
मला जे काही असेल ते राजांच्या बरोबर स्पष्ट बोलू. जा की. तुम्हाला कोणी अडवलं आहे? म्हणजे अहो, तुमचं मेवणं, तुमचं पाहुणं ते. तुम्ही जाऊ शकता, तुम्ही बोलू शकता. म्हणजे काका तुम्ही, कान्होजी काका, माझं ऐका. एक चुकीचं पाऊल आणि लोक आयुष्यभर बदनाम करतील आपल्याला. अहो, आपण तर बादशाच्या वाऱ्याला बी उभं राहू नये. का उभं राहायचं नाही? अनुजीराव, तो दाता है, त्राता है, मग कशाला भ्यायचं? हा? कान्होजी काका, माझं ऐकून घ्या. आणि हे बघा, आम्ही पोत्याचं तोंड सोडलंय. आता जे येईल हे आपलं. तुम्ही बी विचार करा. जवा का वाटेल का काय नाही बाबा. कान्होजी काकानं 2 गोष्टी व्यवहारानं सांगितल्या. जवा उप्रती होईल बताइए, यो बंदा आपकी खिदमत में हाजिर होगा. येसू बोलण्यासारखं काय आहे त्यात? आणि तसंही न बोलता तुम्हाला आमच्या मनातल्या गोष्टी कळतात. कळतात राजे, परंतु या आघाडीवर तुम्ही चिंता करू नका. येसू, जी राजे, तुम्ही निर्धास्त राहा. येसू, या क्षणाला आम्ही खरंच निर्धास्त झालो. आणि आम्हाला आजच नाही, फार पूर्वीपासून खात्री होती की हे भावनांचं राजकारण तुम्ही हिकमतीनं पार पाडा. आम्ही सुद्धा तुम्हाला ओळखून आहोत. तुम्ही कवी आहात. शस्त्रापेक्षा शब्दांनी आणि तलवारीच्या वारापेक्षा भावनेच्या माराने रक्तभंबाळ होणारे आहात. येसू, राजे, हळवेपणा हे तुमचं आभूषणही आहे. पण राणीसाहेब, तेच आम्हाला टोचत राहतं, तकलीफ देत राहतं. राजे, तुमच्या एवढं आम्हाला काही समजत नाही. परंतु एक, तुमच्या काव्यात जीवन नाही तर जीवनात काव्य आहे. आणि म्हणूनच तुमच्या जीवन रसात अमृताची गोडी आहे. तुमच्या काव्यात जीवन नाही तर जीवनात काव्य आहे. आणि म्हणूनच तुमच्या जीवन रसात अमृताची गोडी आहे. हो येसू, पण फांदीशिवाय असणाऱ्या आणि गगनात झेपावणाऱ्या उंच उंच नारळीच्या झाडावर चढण्याचं धाडसच केलं नाही तर नारळातलं अमृततुल्य पाणी मिळणार तरी कसं? राजे, अहो, आम्ही कोकणातल्याच आहोत. नारळीच्या उंच उंच झाडांचं आम्हाला कसलं कौतुक? झाड कुठलंही असो, वेदनांचं असो वा भावनांचं, त्या झाडावर चढून आम्ही हवं ते फळ तोडू शकतो. ती खात्री आम्हाला आहेच. परंतु आमची एक इच्छा आहे. या भावना, ही नातीगोती तुमचा पायगुंत होऊ नये. औरंगजेबाचं आक्रमण परतवून लावेपर्यंत तरी या गोष्टीपासून तुम्हाला सावध राहावं लागेल. आम्ही सावध राहूच, पण येसू, तुम्हाला मात्र या लोकांच्या वाटेत सतत पाय रोवून उभं राहावं लागेल. आम्ही उभ्या राहू राजे, त्याबद्दल आपण चिंता करू नये. तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो, आपले सरदार नागोजी माने आणि सुलतानजी जगदाळे औरंगजेबाला जाऊन मिळाले. आणखीन एक नाव घ्यायचं राहिलं राजे, कान्होजी काकांचं. येसू, आणि हे जर पुराव्यानिशी सिद्ध झालं तर त्याचं काय करायचं हे आम्ही आधीच ठरवून ठेवलंय. त्याबद्दल आपण निश्चिंत राहा. येसू, शेवटी आम्ही छत्रपतींच्या पत्नी आहोत आणि आबासाहेबांच्या सुनबाई आहोत. भावनांची गल्लत होऊ देणार नाही एवढं मात्र नक्की. राजे, तुम्ही रणांगण गाजवा. आम्ही भावनांचे पाठ फुटू देणार नाही.
येसू? जी राजे. आता आमच्या सर्व चिंता मिटल्या. आता तुम्ही बघत राहा. शत्रू गलित गात्र होईल अशी आमची तलवार रणात फिरेल आणि रणांगणाचाही थरका पुढेल. असाच आमचा पराक्रम असेल.